आंबेनळी घाटामध्येच, महाबळेश्वरच्या लगतच असणाऱ्या आंबेनळी घाटामध्येच एक दाम्पत्य दुचाकीवर जात असताना त्यांचा अचानक दाट धुक्यामुळे त्यांचं वाहनावरील ताबा सुटून दुचाकीस्वार आणि त्यांच्या पाठीमागे असणारी पत्नी असे दाम्पत्य आंबेनळी घाटात 700 फूट खोल दरीत त्या ठिकाणी कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. एकंदरीतच या सगळ्या घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आंबेनळी घाटात एका अति धोकादायक वळणावर स्प्लेंडर बाईक बॅरिकेडमध्ये अडकलेली असल्याची काही प्रवाशांना जाताना दिसले आणि मात्र या संदर्भात महाबळेश्वर टेकर्स आणि महाबळेश्वर पोलिसांना ही माहिती देण्यात आली आणि याच माहितीच्या दरम्यान शोध कार्य सुरू झालं आणि एकंदरीतच ही जी घटना आहे ही सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. एकंदरीत बॅरिकेडमध्ये अडकलेली ती स्प्लेंडर बाईक ही नेमकी काय घटना आहे, कारण त्या स्प्लेंडर बाईकच्या पाठीमागे घेतलेला आठवड्याचा बाजार, त्याचबरोबर गृहउपयोग असणारं साहित्य, खाण्याचं साहित्य असं होतं आणि हेच दाम्पत्य महाबळेश्वरच्या बाजार करून पोलादपूरच्या दिशेने त्या ठिकाणी जात होतं आणि त्या ठिकाणी कुमरोशी गावाच्या लगतच पुढच्या एका धोकादायक वळणावर त्या ठिकाणी ही स्प्लेंडर रस्त्याचा अंदाज न आल्याने सध्या पाऊस दुपारपासूनच पडतोय आणि या घसरत्या आणि निसरत्या रस्त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने स्प्लेंडर बाईक त्या बॅरिकेडमध्ये जाऊन त्या ठिकाणी अडकली आणि दुचाकीवर प्रवास करणाऱ्या त्याच दाम्पत्याचा 700 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू देखील झालेला असल्याची माहिती समोर येत आहे. मृत्यू झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे मोहन चव्हाण वय 55 आणि जयश्री चव्हाण वय 48. हे सोनगिरवाडी अशी या दोन्ही दाम्पत्याचं नाव आहे आणि एकंदरीतच या सगळ्या घटनेमुळे त्या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर देखील पसरलेला असल्याची माहिती समोर येत आहे. प्रतापगड रेस्क्यू आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे दोन्ही जवान रात्रभर रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे आणि याच रेस्क्यूमधून मृतदेह वर काढण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात जवानांना त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागतोय. अंधार मोठ्या प्रमाणात असल्याने अडथळे देखील त्या ठिकाणी येत आहेत. नागरिकांची गर्दी आणि घाटामध्ये नागरिकांची गर्दी देखील या ठिकाणी जमा झाली असल्याचं सध्या पाहाव्यास आपण या ठिकाणी मिळत आहे आणि दरम्यान ही घटना महाबळेश्वर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असली तरी मात्र आंबेनळी घाट हा आज देखील सुरक्षित नाहीये. 4 ते 5 वर्षापूर्वीच मोठी घटना या ठिकाणी घडली होती. 30 जणांची बस देखील याच आंबेनळी घाटामध्ये 29 प्रवासी मृत्युमुखी झाले होते. अशा अनेक घटना आंबेनळी घाटामध्ये घडलेल्या आहेत. मात्र अद्यापही वाहतुकीसाठी आणि प्रवासासाठी आंबेनळी घाट आज देखील सुरक्षित नसल्याचं या घटनेमुळं समोर आलेलं आहे. दोन्हीही दाम्पत्याचं मृतदेह उशिरापर्यंत काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.